नक्कीच जे प्रेक्षक GTC ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय त्यांनी आपण लाईव्ह टेलिकास्टवरती पाहू शकता. मात्र पाडा अंडर 25 डे नाईट फॉर्मॅट च्या माध्यमातून येत्या 30 आणि 31 मार्च 2026 रोजी सामने आपण पाहणार आहोत. तर ज्या कोणी इच्छुक संघांना खेळायचं असेल तर तुम्ही आमचे लाडके आयोजक धनंजय चाळके सर यांच्याशी संपर्क साधून आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकता. लाईव्ह टेलिकास्टवरती आपण पाहू शकता. डे नाईट फॉर्मॅट आहे अंडर 25. हे प्रथमतःच मी पाहतोय डे नाईट फॉर्मॅट अंडर 25. डे नाईट फॉर्मॅट येत्या 30 आणि 31 मार्च रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सामन्याचा वेळेचा विचार जर केला ठीक 3 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. आणि आता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. किरण काळोके आणि अमोल फराड. फराड कंपनी आपण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पुलर लेनचा बॉल हडव्या बॅटनं प्रहार केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि पहिल्या बॉलवरती इथनं आली सिंगल. आणि आता सिंगलच्या मदतीनं धावफलक खुलं झालंय. श्री गणेश झालाय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चेक. पहिल्या बॉलवरती सिंगल. P1 मध्ये आपण आकाश भोईर यांना पाहतोय. आकाशकर व्हेरिएशन आहे. लेंथवरती गोलंदाजी करत असतात वारंवार. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केला. हलकासा कटर पाहिला आपण इथनं परंतु डायरेक्ट हिट केली गेली. आणि इथं तिसऱ्या पंचांसाठी रनआउटचा चेक करण्यासाठी रेफर केलं जात आहे. तिसरं पंच. येस फलंदाज बाद. इथनं विकेटचा पहिला धक्का लागतोय. टीम पकडचा पडा संघाला विकेटचं पतन. आणि फलंदाज बाद होतील. किरण काळोखेडे इथनं परतावं लागतंय. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती MTC लाईव्हचे सर्व रोशन फराट आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुरा फलंदाज आहे. आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक वाहिनी पाहतोय MTC लाईव्ह. त्यानंतर आजची वाहिनी आपण पाहताय जी GTC ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जी स्पर्धा आपण पाहतोय त्यांचं देखील कौतुक असेल. रोशनसाठी पहिला बॉल आनंद कारपट खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक झाली कंप्लीट. टोरूचे फंबल आणि दुसरी धाव देखील चित्ताचा वेगानं कंप्लीट केली गेली. अमोल फराड आणि रोशन फराड अशी सध्या जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता रोशन फराड आलेत बॅटिंग करण्यासाठी. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि वारंवार इथनं फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. दोन क्षेत्ररक्षक 30 घेऱ्याच्या बाहेर आहेत. फुलरिनचा बॉल आणि स्टपाडून खेळतायत. आणि इथनं डाऊन दी बॉलर आणि डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न परंतु कदाचित रोशनला परतावं लागलं असतं परंतु डायरेक्ट हिट झाला असता. तर इथनं मात्र असं काही घडत नाहीये. ड्रॉपिंग क्रीजमध्ये रोशन सेफली पोहोचतायत. म्हणजे आता ही सिंगल आली आणि आता सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 4 या अंकावरती टीम पागड्याचा पाडा संघ. आकाश भोईर वन्स अगेन मात्रेपाडा इन कडनं यावेळेचा चेंडू व्हेरिएशन केलाय. डाऊन दी बॉलर आणि कॉटन बॉल. फलंदाज बाद इथनं अमोल फराडला परतावं लागतंय.
विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा. अमोल फराट बॅक टू पॅव्हलियन. आणखीन एक एमटीसीचे सर्व सर्व सागर फराट आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोशन फराड आणि सागर फराट. इथनं इथं देखील त्यांना धावा बनवावा लागतील, धावगती वाढवावी लागेल, कारण टीम गेसर देखील चांगल्या स्थितीत आहे सध्या तरी. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेस फुलारेचा बॉल समोरच्या दिशेला फेकून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर फराट नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. आलाय सिक्सर, षटकार. प्रीएमटीसीचे ओनर आहेत सागर फराड आणि रोशन फराड. त्यांच्या माध्यमातून देखील आज आम्ही सोनारपाडाच्या क्रीडांगणावरती टेक्निकल रूममध्ये देखील सागर फराड उपस्थित होते. आणि मॅचला देखील थोडीशी चर्चा तिथे आमची झाली होती, कारण तिसरा सामना देखील त्यांचा होता, परंतु थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले. त्यानंतर हा तिसरा सामना खेळण्यात आला आहे गेसरच्या अगेन्स्ट पागडचा पाडा संघ. षटकार आणि षटकाराच्या मदतीने षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 या अंकावरती. रोशनसाठी हा बॉल आडव्या बॅटनं प्रहार करताय समोरच्या दिशेनं, आणि इथनं आणखीन एक सिंगल इकवडली गेली आहे. आता सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या अंकावरती, आणि आता सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट केली आहे. सागर फराड ऑन स्ट्राईक. यावेळेसचा चेंडू ऑन द कार्पेट चाललाय. लॉंग ऑफला एक झाली कंप्लीट. रोशन फराड एकाच गाड्या दोन रुलावरती, आणि इथनं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट पाहायला मिळतंय, आणि इथनं रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. आणि आता रोशन फराट बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू सो मच. विकेटचं पतन, आणि क्रिकेटमध्ये कॉलिंग असणं गरजेचं असतं. ताल जुळला नाही. विकेट आली आहेत ना. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडीगुल फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का टीम पागडचा पाडा संघाला. प्रतीक फराड इथनं आता बॅक टू डगआउट.
दातिवली ब त्यांच्या अगेन्स्ट नारायण संघ आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहा. धक्का क्रमांक 14 लागलाय आता इथनं. ऋतिक फराट मैदानाच्या बाहेर झाले. त्यांना नवीन फलंदाज सोमनाथ फराट. सोमनाथसाठी हा पहिला बॉल अक्रॉस द लाईनने खेळत आहेत. तळांद कार्पेट चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सागर फराट आणि सोमनाथ फराट यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भूषण फराटची विकेट महत्वाची होती परंतु कॉलिंग चुकीचं पाहिलं आपण आणि कॉलिंग झाली नाही प्रॉपरली आणि त्यानंतर रनच्या स्वरूपात विकेटचं पतन मिळालं. त्यानंतर प्रतीक शून्यावरती विकेट झाले. त्यानंतर नवीन फलंदाज सोमनाथ फराट. यावेळेस आडवा बॅटनं प्रहार केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोमनाथ फराटच्या बॅटमधनं दमदार चौकार. चारच्या मधून आता संघ जाऊन पोहोचलाय 18 अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम पागडाचा पाडा संघ. फुलरलिनचा बॉल आणि इथनं बाटाम पॅटचा संपर्क नाही आणि इथनं आल्यानंतरम्यान हा डॉट बॉल आणि इथनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती बॅटिंग करत असताना टीम पागडाचा पाडा संघ. यावेळेचा चेंडू बॅटची टॉप एज लागतीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. चुकी होणार नाही. आता विकेटचं पतन मोठा धक्का. टीम पागडाच्या पाडा संघाला इथनं आता सागर फराडला परतावं लागतंय. विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटल आपण पाहणार एका बाजूला दातिवली बच्या अगेन्स्ट काहीच कारणाचं नारायण संघ येऊ शकत नाही. त्यानंतर आमच्या आयोजन कमिटीने त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम बुरदुल संघ. तर दोन्ही संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या अशी आपल्याला विनंती असेल. आणि इथनं पहिल्या बॉलवरती मोठी विकेट सागर फराटची. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सार्थक फराट. सार्थक ठाकरे इज अंपायर लाईन पाहत आयसीसी नियम क्रमांक 22 आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. त्या दरम्यानचा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्डवरती जोडला जाईल. धावसंख्येचा विचार जर केला तर 19 अंकावरती. यावेळेचा चेंडू व्हेरिएशन आपण पाहतोय आणि जर फिरकीचे जादूगर या संघामध्ये अनेक सारे पाहायला मिळतात आपल्याला. लेंथवरती गोलंदाजी करतायत आणि यावेळेस देखील आपण तिसऱ्या षटकामध्ये सूरज म्हात्रे यांना पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर डॉट बॉल, व्हाईट बॉल आणि हाय बॉल इथं आलाय.
धावसंख्या स्थिर आहे 19 अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम पागडाचा पडा संघ. यावेळेचा फटका साऊंड आला बॅट मध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का. टीम पागडाचा पडा संघाला. सार्थक ठाकरे आता मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागलाय. आता धक्का क्रमांक 6 आपण पाहिला मैदानाच्या बाहेर झाला. आता नवीन बॅट्समन सागर फराट, सूरज फराट 8व्या क्रमांकावरती. विचार जर केला तर अद्यापही अर्धी टीम डगआउटच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बॅटची इथनं टॉप एज लागतीये आणि आणखीन एक धक्का तू चल मैं असं समीकरण पाहत मिळत असताना धक्का क्रमांक 7वा आणि इथनं आता सूरज फराट बॅक टू पवेलियन. विकेट वरती विकेट पाहायला मिळतात. जर या षटकामध्ये विचार जर केला तर हॅट्रिकच्या उंबाडावरती आहे गोलंदाज सूरज मात्रे. यावेळेचा चेंडू वडवा बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न होतो. या चेंडूवरती आपण व्हेरिएशन पाहिलं. चेंडू हलकासा कटर पाहिला आणि चेंडू इष्टांच्या वरून निघून जाते. सी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येताना षटक क्रमांक 3 देखील सूरज मात्रेचं संपूर्ण होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सूरज मात्रेने फक्त आणि फक्त या षटकामध्ये धाव खर्च केली, अतिरिक्त धाव खर्च केली आहे. वाईट बॉल फेकलाय आणि तब्बल फक्त 1 धाव खर्च केली आहे. आणि धावांचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. आता सुजल भोईर 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आता देतोरे आणि आता देतवरती 2 षटक आपण पाहतोय. 4था आणि 5वा आणि या षटकामध्ये धावा बनतील का, कारण संघ आता अडचणीत आहे. तब्बल 9व्या क्रमांकावरती दीपक कांबळे फलंदाजी मार्कवरती आलाय आणि इथनं आता अद्याप विचार जर केला तर सोमनाथ फराट आणि दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये सुजल भोईरला इथनं प्राधान्य दिले गेले आणि इथनं आता सुजल भोईर चिंचवली यांकडनं पहिला बॉल. यावेळेस दीपक साठी हा बॉल डाऊन दी फिल्डर येत आहेत आणि मिस्टेक होणार नाही आणि इथनं पकडलाय झेल आणि संपलाय दीपक सोमनाथ फराडचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8वा मैदानाच्या बाहेर. सोमनाथ फराड बॅक टू पवेलियन. दहावा फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. हरीश कांबळे आता
10व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. विकेटवरती विकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा. सुजल भोईरला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. सुजल भोईरसाठी यावेळेस LB4 आणि फलंदाजीतनं होईल बाद. विकेट क्रमांक 9 हरेश कांबळे आलाय तसाच आता मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक शंभरावरती आहे कारण दरम्यानचा हा चेंडू हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि इथनं आलाय डॉट बॉल. कारण सूरज मात्रेने ज्या प्रकारची गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव खर्च करत असताना तब्बल 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या. सागर फराडची विकेट देखील त्यामध्ये होती. त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम आली. यावेळेस बॅटची टॉप एज लागते आणि गळीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इक्वडली गेली. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक हलकसं पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड 20 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यात टीम पाकड्याचा पाडा संघ जसं तरी बॅटिंग करतोय पूर्वार्धामध्ये. नाणेफेकी जरी नक्कीच गमावली परंतु इथनं बॅटिंग करणं गरजेचं होतं परंतु त्या प्रकारचा खेळ पाहता मिळाला नाहीये. यावेळेचा चेंडू बॅकपटवरती जाऊन पंच केलाय. चेंडू गोळीच्या वेगाने फरार होतोय सीमारेषा बाहेर. बऱ्याच वेळानंतर आला हा चौकार आणि चौकारच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल. 24 धावा. ट्वेंटी 24 धावा. हा ट्रॅकर आता क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होणार नाही. आला विकेट म्हणजे इथनं झाली टीम पाकड्याचा संघ ऑल आउट. आणि या स्पर्धेमधील आजच्या पहिल्या दिवसामध्ये पाकडचा पाडा संघ ऑल आउट झालाय आणि धावांचा विचार जर केला फक्त आणि फक्त 24 धावा. आणि आता इथनं विजयासाठी बनवायचे आहेत टीम गावदेवी घेसर संघाला 25 धावा. 25.
पूर्वार्ध संपलाय आणि आता उत्तरार्ध झाली आहे सुरुवात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम पागळच्या पाडा संघाने बनवल्या 24 धावा आणि आता विजयासाठी बनवायच्या टीम गावदेवी घेसर संघाला इथं 25 धावा. तर कोणतंही टार्गेट छोटं नसतं, कोणतंही टार्गेट मोठं नसतं, पण त्या 25 धावा इथनं डिफेन्स करेल का टीम पागळचा पाडा संघ हा प्रश्न आहे. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा आणि दोन्ही ऑफिशियल पंच देखील आमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. भूषण बाने सर, त्याचनंतर जगदीश धुतकर, त्याचनंतर तिसरे पंच आमचे सोरकादे सर देखील आज या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. भूषण बाने सर म्हटलं तर अडवली गावातून येतात. त्याचनंतर आमचे जगदीश धुतकर वसार, सध्या तरी आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची भूमिका आहे. भूषणजी बाणे, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात आणि इथनं आता 30 मध्ये बनवायचे आहेत. 25 धावा. लेट्स प्ले. पहिला बॉल. यावेळेस पहिला बॉल मध्ये प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहिला आपण. अमोल फराडला पाहतोय आपण मॅनेटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये. तर टीम दातिवलीचे कॅप्टन आमच्यात उपस्थित झालेत. तर टीम बुरदुलचे कॅप्टन आपण या. आपल्याला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. बघा, एक षटक संपायच्या अगोदर आपण जर आला नाही तर सॉरी, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस करू. पहिला बॉल आलाय, डॉट बॉल. फुलरचा बॉल. यावेळेस सवयी हल्ला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, परंतु आलाय वन बाउन्स, चौकार. यावेळेचा फटका बी मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल बॅटिंग करत असताना टीम घेसर संघाची धावसंख्या 6 अंकावरती. 25 धावा इथनं विजयासाठी देखील बनवायच्या आहेत आणि संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अमल फराट वन्स अगेन. यावेळेचा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, सीमा रेषा बाहेर येतोय. आणखीन एक दमदार चौकार. यावेळेस फुलरलेनचा बॉल आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर फक्त दिशा दिली चेंडूला आणि दरम्यान इथनं आलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मधून स्ट्राईक रोटेट केली गेली कारण पहिलं P1चं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय टीम गावदेवी घेसर संघ, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो टीम पागड्याचा पाडा संघ. तब्बल 25 धावेचं लक्ष आहे आणि 25 धावा इथनं बनवायच्या आहेत. परंतु यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार हाय हँडसम चौकार.
फलकावरती अद्याप विजयासाठी 24 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. 24 मध्ये 10 धावा. समीकरण खोलं झालंय कारण सामना आता बॅलन्स पाहायला पुरतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू लावड अपील केली गेली आहे परंतु पंचाने हाती लापाळले आणि त्या लेगबायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 16 अंकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी घेसर संघ. पहिला धक्का लागला. आता एक विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. आता 21 मध्ये विजयासाठी 8 धावा बनवायच्यात. 21 मध्ये 8 धावा विजयासाठी देखील बनवायच्या. तिथनं गावदेवी घेसर संघाला जर धावा जास्त पाहायला मिळाला फायटिंग टोटल उभं असतं तर या मॅच मध्ये मजा आली असती. यावेळेसचा फटका ड्राईव्ह करतायत त्या डीप मिड पॉइंटच्या दिशेने शतक धावतायत चेंडूच्या मागे. चेंडू आणि शतक लागली रेस पण तिथं रेस जिंकले चेंडू ना आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषा बाहेर जमिनीशी गुदगुली करत चौकार. यावेळेसचा फटका सॉफ्टवेअरने ड्राईव्ह करतायत शतक ते तैनात आहे. सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. 22 22 धावा लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेसचा फटका फटक्यामध्ये पावर आहे पण चेंडू परास काल हवेमध्ये. जेलची संधी आहे म्हणून कॅच झाली आहे ड्रॉप. धावा बनल्या नाहीयेत पण तिथं कॅच देखील ड्रॉप केली गेली आणि काय क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आनंद घेत असताना सागर फराट ज्या प्रकारे डायरेक्ट हिट केली सागर फराटनं एक वेगळंच वातावरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. परंतु इथं षटक क्रमांक देखील इथनं दुसरं संपन्न झाले. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे तब्बल 24 धावा. 24 एक गड्याच्या मोबदल्यात टीम गावदेवी घेसर संघ. आणि 21 18 चेंडू आणि बनवायचे आहेत. सॉरी एक चेंडू शिल्लक आहे अद्याप. षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा आणि आता विजयासाठी अद्याप तब्बल 1 धावेची गरज आहे. 18 मध्ये 1 धाव. पण नक्की ज्या सामन्याने देखील टाइम देखील आता आमचा वाचवलाय कारण त्यांनी देखील टाइम ऍडजस्ट केला होता आणि त्यानंतर आता टाइम देखील इथं वाचवण्यात आलाय आणि आता 18 मध्ये 1 धावेची गरज आहे. 18 चेंडू 1 धाव. तर करूया आपण टॉस. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल दातिवली ब त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला आई गावदेवी बुरदुल संघ. तो देखील आता इथे वेळेवरती उपस्थित झाले. इथनं टॉपेज लागते आणि चेंडू नोमास लाईन मध्ये ट्रॅव्हल आणि सिंगलच्या मदतीनं हा सामना जिंकलाय गावदेवी घेसर संघाने. आणि हार्ड लक टफ लक टीम पागडचा पाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं